नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 30. नर्मदा खंडातील एक अतुलनीय संत श्री रामदास बाबा. रामदास बाबांनी पुन्हा काही त्या साधूचा विषय काढला नाही. यावरून त्यांच्यासाठी असे चमत्कार नित्याचेच होते हे लक्षात आले, किंवा अशा चमत्कारांना साधकाने फारसे महत्त्व देऊ नये असा त्यांचा भाव असावा. तो मी पक्का आत्मसात करण्याचा निश्चय केला. आता या रामदास महाराजांविषयी तुम्हाला थोडेसे सांगावेच लागेल. संपूर्ण परिक्रमेमध्ये मला जे कोणी सर्वाधिक तपस्वी, अद्भुत आणि अलौकिक महात्मे भेटले त्यातील सर्वोच्च क्रमांक रामदास महाराजांचा असायला हरकत नाही. अर्थात ती माझी योग्यता किंवा लायकी खचितच नाही, परंतु भौतिक पातळीवर हा प्रश्न अनेकांनी मला विचारला आहे, म्हणून सांगतो आहे की किमान मला आलेल्या अनुभूतींच्या पातळीवर मला जाणवलेली क्रमवारी अशी आहे. परमपूज्य श्री सियाराम बाबा तर सर्वांना ज्ञातच आहेत व त्यांचे मला आलेले अनुभव पुढे ओघाने सांगेनच, परंतु त्यांचा आश्रम हा तुलनेने सहजगम्य आहे. रामदास बाबांना भेटण्यासाठी तुम्हाला तुमचा जीव धोक्यात घालून प्रवास केल्याशिवाय दर्शन होत नाही. इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असून देखील रामदास बाबांनी आपले तपोसामर्थ्य असे काही वाढवलेले आहे की त्याची अनुभूती तुम्हाला पदोपदी येऊ लागतात. मूळच्या नागपूर प्रांतातील छिंदवाडा गावातील हा एका पाटलाचा मुलगा. शिवराम पाटील असे त्यांचे मूळ नाव. शिक्षण इयत्ता 9वी पास. ग्राम सावजपाणी, पोस्ट कोंढार, तहसील पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, राज्य मध्य प्रदेश. ही माहिती स्वतः बाबांनी मला दिलेली आहे व ती लगेच मी माझ्या वहीमध्ये उतरून घेतलेली आहे, त्यामुळं अतिशय विश्वसनीय मानावी. हेच ते परमपूज्य परमहंस संत श्री रामदास बाबा पंचधारा. अतिशय अलौकिक संत. आत्ता थोडा तपास केल्यावर असे लक्षात आले की नागपूरपासून अतिशय जवळ असं हे गाव आहे. आधुनिक भारतीय सीमारेषानुसार हे मध्य प्रदेशमध्ये मोडते, परंतु याचा जास्त संपर्क महाराष्ट्राशीच आहे. महाराष्ट्रामधल्या नारखेड किंवा वरुड किंवा सावनेर इथून ते जवळ पडणारे गाव आहे. शालेय शिक्षणामध्ये महाराजांना उत्तम गती होती, परंतु गावामध्ये एक हनुमान मंदिर आहे जे समर्थ रामदास स्वामी स्थापित असण्याची शक्यता आहे असा माझा कयास आहे, कारण रामदास बाबांच्या जीवनावर समर्थ रामदासांच्या जीवनाचा खूप प्रभाव दिसतो. इथे बसून बालशिवराम तासनतास साधना करत असे. ज्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी बालवयामध्येच रामरायाला भेटण्याकरता आपले सर्वस्व सोडून तीर्थयात्रेला निघाले, तसेच आपणही निघून जावे असा विचार करून एक दिवस शिवरामने सर्व काही सोडून दिले आणि तीर्थयात्रेला प्रारंभ केला. समर्थांनी नारायण हे नाव त्यागले आणि रामदास हे नाव धारण केले. त्याप्रमाणे यांनी देखील शिवराम या नावाचा त्याग करून रामदास हेच नाव धारण केले. दोघांच्या जीवनामध्ये अनेक साम्यस्थळे आढळतात. 1980 साली महाराजांनी नर्मदा परिक्रमा चालू केली. या परिक्रमेदरम्यान फिरत फिरत ते अमरकंटक क्षेत्रामध्ये आले आणि या क्षेत्राने त्यांना मोहिनी घातली. तसे भौगोलिकदृष्ट्या पाहायला गेले तर महाराजांचे गाव साधारण याच टापूमधल्या जंगलात आहे, परंतु मध्ये इतके घनदाट अरण्य आहे की जाण्यासाठी मार्ग नाही. परंतु हवामान, जीवनमान, तापमान, वातावरण वगैरे साधारण सारखेच आहे. इथे जंगलामध्ये कुठेतरी कुटी करून राहावे असे त्यांनी ठरवले. तब्बल 120 दिवस महाराज या जंगलामध्ये केवळ नर्मदेचे जल पिऊन व्रतस्थपणे राहिले. या दरम्यान त्यांना एक आदिवासी तरुण भेटला. रयतवाड किंवा रहितवाड या गावातला हा आदिवासी तरुण या भागातील अरण्याचा जाणकार होता. त्याने महाराजांची महती ओळखली आणि त्यांना नर्मदेच्या काठी राहण्यायोग्य एक जागा त्याने सुचवली व तिथे त्यांना घेऊन आला. महाराजांना देखील ते रम्य स्थान पसंत पडले व इथेच त्यांनी छोटीशी कुटी बांधली. ही जागा होती पंचधारा आणि त्या माणसाचे नाव होते प्रेमसिंग परस्ते. होय, बरोबर ओळखलेत. माझ्यावरती खेक असणारा परस्ते हा तो प्रेमसिंह परस्तेच. लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे सुमारे 2-3 वर्षे महाराजांचे दर्शन झाले नाही, म्हणून तो त्यांना खास भेटण्याकरता जंगलातल्या वाटा तोडत आलेला होता. माझे भाग्य किती थोर पहा, नेमका त्याच दिवशी मी तिथे पोहोचलो. त्यामुळे गेल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ सहवासातल्या त्या दोघांच्या अद्भुतरम्य, भयचकित करणाऱ्या आठवणींच्या गप्पा ऐकणे इतकेच काम मला उरले. मी मनोमन ठरवले की आपण फक्त ऐकायचे, मध्ये काहीच बोलायचे नाही, आणि अक्षरशः माझे कान तृप्त झाले. इतक्या अद्भुत आठवणी मला त्या दोघांच्या संवादातून पुढे ऐकायला मिळाल्या. असो, महाराजांनी इथे जी छोटीशी कुटी बांधली होती तिचे नाव ज्ञानेश्वरी कुटी असे ठेवले. पुढे वनखात्याने आदेश काढला की अमरकंटकच्या जंगलात कोणीही कुटी बनवू शकत नाही, जो आजही लागू आहे. तेव्हापासून महाराज उघड्यावरतीच राहतात, उघड्यावरतीच झोपतात, उघड्यावरतीच बसतात. सर्व काही उघड्यावरतीच सुरू आहे. त्यांची बसण्याची जागा नर्मदेच्या इतक्या काठावर आहे की चुकून जरी तोल गेलाच तर तेथे नर्मदा जलामध्येच पडतील. आजही या मार्गाने फारसे कोणीही जात नाही. पूर्वी तर या मार्गाने जाणाऱ्या परिक्रमावासींची संख्या अक्षरशः नगण्य होती. त्यामुळे इथे महाराजांना अपेक्षित असलेला एकांत आणि नर्मदा मातेचा संग पुरेपूर लाभला. धिप्पाड देह, खणखणीत आवाज, सुस्पष्ट वाणी, गोड हसरा चेहरा, गोरा वर्ण, अस्ताव्यस्त पसरलेले केस आणि संपूर्ण जंगलात घुमणारे गडगडाटी निखळ शुद्ध हास्य. महाराजांबद्दल किती सांगू आणि किती नाही असे मला झालेले आहे. महाराज साधनेच्या काळामध्ये
अगदी 120 दिवसापर्यंत नर्मदा जलावर जगलेले आहेत. एरवी ते 6 लिटर दूध प्यायचे. परिक्रमा मार्गातील सर्व लोक आणि संत त्यांना खूप मानतात, कारण ते ज्या घनदाट अरण्यामध्ये ज्या पद्धतीने एकटेच उघड्यावर राहतात ते काही सोपे काम नाही. इथे राहू लागल्यावर महाराजांनी नर्मदेचे अनेक अनेक अनुभव येऊ लागले. महाराज सांगतात की नर्मदा मातेनेच मला सर्व काही शिकवले. आता हे वाक्य ऐकायला फार साधे सोपे सरळ वाटते, परंतु नर्मदा मातेने महाराजांना काय काय शिकवले याचे पुरावे जर तुम्ही पाहिले तर आपली मती गुंग होऊन जाते. मुळात मला स्वतःला भाषा या विषयाची अत्यंत आवड आहे. त्यामुळे महाराजांनी सांगितलेल्या एका मुद्द्याचा मी चांगलाच काथ्याकूट त्यांच्या समक्षच करून घेतला. नर्मदा मातेने महाराजांना 56 भाषा शिकवली. 56 भाषा शिकवल्या नाही, 56 भाषा शिकवली. आता याचा अर्थ नक्की काय? मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी, तमिळ अशा भाषा? महाराजांनी मला सांगितले की ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी या भाषेचा वापर केला आहे आणि याचा उल्लेख संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी माऊलींवर केलेल्या एका अभंगामध्ये केलेला आहे. नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानराजमाची योग्याची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली. अध्यात्मविद्येचे दाखविले रूप, चैतन्याचा दीप उजळिला. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी हेलावली. 56 भाषेचा केलासे गौरव, 56 भाषेचा केलासे गौरव. भावार्णवी नाव उभारली. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भोगुनी सुखी असा. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, एकत्र येऊवी अनुभवावे. यात 56 भाषेचा केलाचे गौरव, भवार्णवी नावं उभारली या ओळीच्या संदर्भात बोलताना काही विद्वानांचे असे मत आहे की ज्ञानेश्वरीमध्ये विविध 56 भाषांमधले शब्द आलेले आहेत. त्याची एक मोठी यादी देखील विद्वानांकडून सादर केली जाते. ती देखील आपल्या माहितीकरता सोबत देत आहे. या 56 भाषा कुठल्या? अंग, वंग, कलिंग, कंबोज, काश्मीरी, सोबीर, सौराष्ट्र, मागध, मालव, महाराष्ट्र, नेपाळ, केरळ, चोळ, पांचाळ, गौड, मल्लाळ, सिंह, वड्य, द्रविड, कर्नाटक, मरहट, पानाट, पांडित्य, पुलिंद, आंध्र, कनोज, यावन, जलांध, जलव, सिंधू, अवंती, कन्नड, हूण, दशार्ण, भोजकोट, गांधार, विदर्भ, बाल्हिक, गज्जर, बर्बर, कैकेय, कोशल, कुंतल, शूरसेन, टंकण, कोंकण, मत्स्य, मद्र, रौद्र, पारार्शय, गुर्जर, खरक, भूवक्र, झल्लक, प्रागज्योतिष आणि कराहट. परंतु महाराजांना या 56 भाषा येतात असा त्याचा अर्थ आहे का? महाराजांना या सर्व शंका मी उघडपणे विचारून घेतल्या. ज्या व्यक्तीला ज्ञान मिळवायचे आहे त्यांनी मनामध्ये कुठलाही किंतु परंतु न ठेवता सर्व प्रश्न एखाद्या लहान बाळकाच्या सरळतेने सहजतेने विचारले पाहिजेत. महाराज माझ्या या प्रश्नाने खूप खुश झाले आणि मला सांगू लागले की त्यांनी देखील हाच प्रश्न नर्मदा मातेला विचारला होता. हे नर्मदे, या जगामध्ये एकूण भाषा तरी किती आहेत हे मला कृपा करून सांग. नर्मदा माता त्यांना म्हणाली, मी तुला केवळ त्या भाषांची नावेच सांगत नाही तर त्या सर्व भाषा मी तुला शिकवते. आणि साक्षात नर्मदा मातेने रामदास बाबांना 5000 भाषा शिकवल्या. हा आकडा ऐकून मी अवाकच झालो. माझी अवस्था महाराजांनी ओळखली आणि मला म्हणाले, जा त्या कुटीमध्ये जा आणि अमुक अमुक वह्या घेऊन ये. मी जाडजूड वह्यांची बाडे घेऊन महाराजांच्या पुढे येऊन हात जोडून बसलो. महाराजांनी मला एक एक पान उलटायला सांगितले. रामदास बाबांनी या वह्यांमध्ये ज्ञानेश्वरी हा शब्द 5000 विविध भाषांमध्ये लिहिलेला होता. मला यातल्या ज्या भाषा येत आहेत त्या तपासून पाहाव्या असे मी ठरवले. संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, तमिळ, तेलुगू, कन्नड, बंगाली, गुजराती इतक्या भाषांमध्ये तरी महाराजांनी अतिशय अचूक ज्ञानेश्वरी हा शब्द लिहिला होता. तसेच सुरुवातीला त्या भाषेचे नाव देखील महाराजांनी लिहिलेले होते. समजा एखाद्याने या गोष्टीवर आयुष्यास दाखवायचे ठरवले आणि अशी कल्पना केली की महाराजांना त्या त्या भाषा बोलणारे परिक्रमासे आल्यावर त्यांच्याकडून त्यांनी हे शब्द शिकून घेतले, तर मग चायनीज, जापनीज, स्वाहिली, अरेबिक, पर्शियन, नॉर्डिक, जर्मन, डच इत्यादी भाषांचे काय करायचे? कारण महाराजांनी जगभरातील सर्वच भाषांमध्ये ज्ञानेश्वरी हा शब्द लिहिलेला होता. त्यांनी नर्मदेहर हा शब्द देखील अनेक भाषांमध्ये लिहून काढला होता. याचा अर्थ त्यांना हे ज्ञान थेट नर्मदेकडून प्राप्त झाले होते हे स्पष्टपणे दिसत होते. मी उत्कंठा म्हणून सर्व भाषांची नावे वाचून काढली. याच्यामध्ये पृथ्वीची भाषा, नदीची भाषा, वाऱ्याची भाषा, पक्ष्यांची भाषा अशा भाषा देखील होत्या. याबाबत माझे कुतूहल जागृत झाल्यामुळे मी महाराजांना अधिक शंका विचारू लागलो. मी त्यांना विचारले, मग नर्मदा माता तुमच्याशी कुठल्या भाषेमध्ये बोलते? त्यांनी सांगितले की नदीची एक स्वतःची भाषा असते. जर आपण शांत चित्ताने बसून तिच्याशी एकरूप झालो तर ती काय बोलते आहे हे आपल्याला कळू लागते. आता तू अमरकंटकडून निघाला आहेस आणि जंगलातून येतो आहेस हे नर्मदा मातेने आधीच मला सांगून ठेवले होते. मध्येच तू वाट देखील भटकलास, तू तिला 4-2 शिव्या देखील हसडल्यास असे तिने मला सांगितले. आता मात्र माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या, कारण मी नर्मदेला खरोखरीच 2-4 ठेवणीतल्या शिव्या हसडल्या होत्या आणि हे माझ्याखेरीज कोणाला माहिती असण्याची शक्यताच नव्हती. जरी कोणी भेटले असते तर मी आपणहून थोडी सांगणार होतो की मी काय काय म्हणालो नर्मदेला ते. जंगलामध्ये भटकताना जेव्हा मला मार्ग सापडेनासा झाला आणि नर्मदेचा धावा करून देखील कुठलाच मार्ग दिसेना, तेव्हा मी मोठ्याच विषयाने म्हणालो होतो, टिंब 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 टिंब, तुझ्या किनाऱ्यावरचा सोपा मार्ग दाखवत नाहीस तर मग कशाला बोलवतेस परिक्रमेला? आणि त्यानंतरच मला शंकर साधू भेटला होता. महाराजांनी मला जवळ घेत
माझे डोळे पुसले आणि म्हणाले, आपल्या आईशी असं कधी बोलू नये. ती आपली आई आहे. आई जशी मुलाला घडवण्यासाठी कधी कधी मुद्दाम संकटात टाकते आणि दुरून गंमत पाहते, तसे नर्मदा माता करत राहते. वेळ आल्याबरोबर ती संकटातून मुलाला बाहेर काढत असते. आपण त्यासाठी तिला काही बोल नाही लावू. मला माहिती आहे तुम्ही पुन्हा असं काही करणार नाही. आपल्या दुष्कृत्याचा मला अतोनात पश्चाताप झाला. पूर्वसंस्कार काही केल्या जात नाही हेच खरे. पुढे महाराज सांगू लागले, मला वाऱ्याची भाषा देखील कळते. वारा देखील जाता जाता आपल्याला बरेच काही सांगून जातो. पशुपक्ष्यांना या सर्व भाषा कळत असतात. वाऱ्याची, पाण्याची, ढगांची, आभाळाची अशा सर्व गोष्टी मिळून एक भाषा तयार होते, जिचं नाव आहे 56 भाषा. मी मन लावून ऐकत होतो. महाराज एका वेगळ्याच भावविश्वामध्ये पोचल्यासारखे वाटत होते. वारा मला सांगतो आहे की वाघाने नुकतीच 2 गायी आणि 1 बैल मारून खाल्ले आहेत. बापरे, हे देखील विश्वासार्ह होते, कारण 2च दिवसापूर्वी मी समोरच्या किनाऱ्यावर रामकुटीमध्ये असताना वाटेत या लोकांनी या घटनेची लोक चर्चा करत होते. इतके बारकावे समजतात बाबा या भाषेतले. महाराज पुन्हा सांगू लागले, आपल्या बोलीभाषेला मर्यादा आहेत, परंतु 56 भाषा ही अमर्याद आहे. तुम्ही मला सांगा, समोरासमोर 2 मोठे सेनासागर उभे आहेत, युद्धाला तोंड फुटलेले आहे आणि अशावेळी श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहे. इतका वेळ तरी असेल का हो या दोघांजवळ? त्यावेळी कृष्णाने अर्जुनाला जो बोध केला तो एका क्षणात त्याला प्राप्त झाला आहे आणि तोच या 56 भाषेचा गौरव आहे. तुमच्या आधुनिक कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये अपलोड डाउनलोड असे काहीतरी म्हणतात बघा, तशी ही भाषा आहे. ती या हृदयातून त्या हृदयामध्ये थेट अपलोड होते. तुम्ही उपदेश ऐकायला बसलात की ती थेट डाउनलोड होते. आधुनिक शब्द वापरून सांगितल्यामुळे मला चटकन महाराजांना काय म्हणायचे ते लक्षात आले. महाराज पुढे सांगू लागले, अहो, ज्ञानेश्वर माऊली साक्षात ज्ञानाचा सागर आहेत. त्यांचे वर्णन करण्याचा ज्यांच्या वाणीचा अधिकार ते नामदेव महाराज म्हणतात. त्यांच्याकडून लिखाणामध्ये चूक होईल का? 56 भाषेचा केलाचे गौरव असे म्हणायच्याऐवजी त्यांनी 56 भाषांचा केलाचे गौरव असंच म्हणायला पाहिजे होतं ना. परंतु त्यांनी 56 वेगळ्या वेगळ्या भाषा अपेक्षितच नाहीत, तर 56 भाषा नावाच्या एका भाषेबद्दल ते बोलत आहेत. ती एकदा ज्याला आली त्याला जगातल्या सगळ्या भाषा कळू लागतात. समोरचा काय बोलतो त्याचा आशय त्याच्या मनामध्ये आपोआप उतरतो. आणि नामदेव महाराज म्हणतात की भवसागरातून भवारणावातून तरुण जाण्यासाठी तुमची नाव म्हणजे ही 56 भाषा आहे. तिचा वापर करून श्रीकृष्णाने तिला धन्य करून टाकले व तीच भाषा ओळखून माऊलींनी आम्हाला धन्य केले. महाराजांचे हे सर्व ज्ञान मी तहानलेल्या चातकासारखे टिपून घेत होतो. त्यांचे प्रत्येक वाक्य ब्रह्मवाक्य होते. वाचकांना त्यांचा आश्रम कसा होता याची कल्पना यावी म्हणून मी आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे करतो आहे. कृपया मी जसा तिथे रमलो तसे आपण सर्वांनीही रममाण होऊन जावे. न जाणो कोण एके क्षणी अचानक 56 भाषा आपल्यालाही प्राप्त होऊन जाईल. आपण या नकाशामध्ये बघू शकताय की रामदास बाबांचा आश्रम साधारण इथे कुठेतरी आहे. उभी राहणारी काळसर रेष जी दिसते तीच नर्मदामाई आहे. आजूबाजूला अतिशय घनदाट अरण्य आहे. इथं मानवी वस्तीचा मागमूससुद्धा नाही आहे. रामदास बाबांचा आश्रम हा साधारण इथे आहे. मी स्वतः गुगल स्थानीय मार्गदर्शक अर्थात लोकल गाईड लेवल 10 पार गेलेले असून देखील हा आश्रम गुगल मॅपवर जोडण्याचे धाडस करत नाही आहे. कारण त्याची जागा प्रत्यक्षात काय उपग्रह छायाचित्रामधून सुद्धा शोधता येणं खूप आवश्यक आहे. मी हे वाक्य लिहित असताना जगामध्ये ही पातळी पार केलेले फक्त 1025 लोक आहेत आणि भारतामध्ये फक्त 50 लोकल गाईड आहेत. असो, परंतु तरी देखील चुकूनसुद्धा एखादा मनुष्य गुगल मॅप लावून तिथे पोहोचायचा प्रयत्न करेल आणि जंगलामध्ये भटकेल तर त्याला परत जिवंत शोधता येणे अवघड आहे. म्हणून वाचकांना नम्र विनंती, कृपा करून नर्मदेकाठी गुगल मॅपचा वापर करू नका आणि आपल्याला अचूक माहिती असल्याशिवाय एखादे स्थान देखील तिथे जोडायचा प्रयत्न करू नका. नर्मदेचे स्वतःचे एक वेगळे नॅव्हिगेशन आहे, त्याचा वापर अवश्य करा. असो, दूधधारेवरून नर्मदा हलकी उजवीकडे वळण घेते आणि अतिशय सुंदर स्वरूपात वाहते. इथे पात्राची रुंदी केवळ 5 फूट ते 10 फूट आहे. खोली म्हणाल तर कधी कमरे एवढी तर कधी घोट्या एवढी. संपूर्ण वनमार्ग असल्यामुळे नर्मदेच्या पाण्यामध्ये भरपूर लाकडे पालापाचोळा पडलेला दिसतो. रामदास बाबांच्या आश्रमाजवळ येताना मात्र नर्मदा 5 धारांचे स्वरूप धारण करते, म्हणून तिला पंचधारा असे नाव पडले आहे. या 5ही धारा बऱ्यापैकी विस्तृत आहेत आणि त्यांच्यामध्ये बेटे तयार झालेली आहेत. मुख्य धारा 5 आहेत आणि छोट्या धारा अगणित आहेत. यातील जी सर्वात मोठी धारा आहे तिच्या काठावर एका मोठ्या खडकावर रामदास बाबा यांचा निवास आहे. तिथे एका मोठ्या वृक्षाच्या सावलीमध्ये बाबा बसलेले असतात. कोणा परिक्रमा वाशाने जाता जाता त्यांना मच्छरदाणी लावून दिली आहे. कोणीतरी खाली गादी अंथरून दिलेली आहे. इथे बसण्यासारखा औरसौरस कट्टा तयार झाला आहे. इथून मग बाबांनी मागे पत्र्यामध्ये शेड बांधलेली आहे. त्यालाच ज्ञानेश्वरी कुटी असं म्हणतात. त्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या वह्या सुरक्षित ठेवलेल्या आहेत. या कुटीपाशी खरं तर पंचधारा संपते, त्यामुळे समोरचा किनारा अगदी जवळ दिसतो. ज्यांना माहिती आहे अशी माणसे समोरून जाता जाता बाबांचे दर्शन घेतात किंवा बाबांना जोरात आवाज देतात की बाबा कट्ट्यावर येऊन बसतात. इथून अजून एक छोटासा ओढा ओलांडून पलीकडे गेले
की चढावर वन खात्याकडून खास परवानगी घेऊन बाबांनी एक खोली बांधलेली आहे. आलेल्या परिक्रमावासींना वन्यश्वापादाने त्रास देऊ नये म्हणून ही खोली आहे. खोली अत्यंत जुनी व साधी असल्यामुळे मोडकळीला आलेली आहे. तिथे आतमध्ये चूल आणि एक मोठा पेटारा आहे. जाणारे येणारे यात्रेकरू या पेटाऱ्यामध्ये शिधा भरत असतात. इथून मागे घनदाट जंगल सुरू होते. इथपर्यंत देखील सर्वत्र जंगलच आहे. मोकळी जागा अशी फारशी कुठे नावालाही नाही. याच खोलीमध्ये स्वयंपाक करून रामदास बाबा येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासींना भोजनप्रसाद देत असत. मी येणाऱ्या व जाणाऱ्या असे शब्द विचारपूर्वक वापरले आहेत, कारण जलरी परिक्रमा करणारे लोक समुद्र ओलांडत नाहीत. ते समुद्रापर्यंत जाऊन पुन्हा उलटे याच मार्गाने येतात. परंतु काही वर्षापूर्वी, म्हणजे सुमारे 3 ते 4 वर्षापूर्वी, एक दुर्दैवी घटना घडली. महाराज एक दिवस असेच आपल्या स्वस्थानी ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना अचानक अर्धांगवायूचा झटका आला. त्याला इंग्रजीमध्ये पॅरालिसिसचा अटॅक असे म्हणतात. आणि महाराज नर्मदेच्या पात्रामध्येच पडले. 2-3 दिवस महाराज त्याच अवस्थेमध्ये नर्मदा जलामध्ये पडून होते. त्यांना हालचाल करता येत नव्हती. मैयाच्या कृपेने एक परिक्रमावासी त्या बाजूने निघाला होता. त्याने महाराजांची अवस्था पाहिली आणि ताबडतोब गावकऱ्यांना कळवून महाराजांना तिथून हलवण्यात आले आणि आधी जबलपूरला आणि मग नागपूरला उपचारांकरता ठेवण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी आता हे कधीच बरे होणार नाहीत वगैरे सांगायला सुरुवात केली. परंतु जरा बरे वाटू लागताच महाराज हॉस्पिटलमधून थेट पुन्हा निघाले व आपल्या पंचधारा स्थानावर येऊन बसले. आता मात्र ते पहिल्यासारखा स्वयंपाक करू शकत नाहीत किंवा वेगाने झपझप चालता देखील येत नाही. त्यांची उजवी बाजू पूर्णपणे शिथिल पडलेली आहे. उजवा हात उजवा पाय त्यांना अजिबात वापरता येत नाही. मैयाच्या कृपेने जीभ मात्र पूर्णपणे सुस्थितीत आहे. त्यामुळे संवाद उत्तम साधता येतो. अमरकंटकच्या अरण्यातील प्रचंड थंडी, धुवाधार पाऊस, कडक उष्मा हे सर्व सहन करत ते तिथेच राहिलेले आहेत. त्यामुळे ज्या ज्या संतांना रामदास बाबांची ही अवस्था माहिती आहे ते संत परिक्रमावासींना विनंती करतात की तुम्ही मुद्दामहून रामदास बाबांच्या आश्रमावरून जा. त्यांना 4 घास बनवून जेवू घाला, न्हाऊमाखू घाला, त्यांची सेवा करा आणि मगच पुढे जा. जर कोणी इथून गेला नाही तर मात्र बाबा नर्मदा जलावरती गुजराण करतात. किती जबरदस्त त्याग आणि काय तपस्या आहे विचार करून पहा. मला धन्य वाटत होते की अशा संतांचा सहवास मला सदैह लाभतो आहे. महाराजांच्या उशाशी 2 मोठे ठोकळे ग्रंथ दिसले. कुतूहल म्हणून मी पाहिले असता त्यातील एक ज्ञानेश्वरी होती आणि एक ग्रंथराज दासबोध होता. हे दोन्ही ग्रंथ वाचून वाचून चाळून चाळून अगदी गाळण झाल्यासारखे झाले होते. महाराजांना ज्ञानेश्वरी आणि दासबोध अक्षरशः तोंडपाठ होता. विशेषतः दासबोधाची वचने तर ते घडा 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 बोलून दाखवत. समाजच्या समाज त्यांना मुखोद्गत होते. आपले रामदास हे नाव त्यांनी जणू काही सार्थ केले होते. मी महाराजांना विनंती केली आणि काही करुणाष्टके सवाया त्यांना म्हणून दाखवल्या. सवाई हा प्रकार गाताना बेंबीच्या देठापासून ओरडावे लागते व तो आवाज खूप लांबपर्यंत ऐकू जातो. पूर्वी राजदरबारामध्ये राजाचे भाट अथवा स्तुतिपाठक राजाच्या नावाने सवाया गायचे. समर्थ रामदासांनी अशा सवाया मारुतीच्या, रामाच्या, देवीच्या वगैरे लिहून ठेवलेल्या आहेत. त्या सर्व मी म्हणालो. महाराजांना खूप आनंद आला. महाराजांचे काही व्हिडिओ यूट्यूबवर मला सापडले. ते आपल्या माहितीकरता खाली देत आहे. ते पाहून साधारण तुम्हाला रामदास बाबा कसे आहेत याची कल्पना यावी. बाबांचे अस्खलित संस्कृत आणि सुस्पष्ट वाणी एका व्हिडिओमध्ये दिसते. एका स्थानिक पत्रकाराशी बोलताना बाबा आपल्याला दिसतात, ज्याच्यात नर्मदा मैयाचं पण दर्शन छान होतं. जडीबुटींची माहिती सांगताना एक रामदास बाबांचा व्हिडिओ आहे. एका परिक्रमावासीशी गप्पा मारताना बाबांचा व्हिडिओ आहे आणि एका संतांशी वार्तालाप करताना बाबांचा व्हिडिओ आहे. महाराजांना मला काय सांगू आणि काय नको असे झाले होते आणि मलाही महाराजांकडून काय ऐकू आणि काय नको असे झाले होते. मी आयुष्यात अनेक संतांना भेटलो, परंतु यांच्याविषयी जेवढा जिव्हाळा, जेवढी आपुलकी वाटत होती तेवढी फार कमी वेळा वाटली. चातुर्मासाचे 4 महिने या भागात कोणीच फिरकत नाही, महाराज सांगू लागले. नाही म्हणाला, आमचे मित्र वाघोबा मात्र येऊन जाऊन असतात. मला नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहारा आला. रामदास बाबा उघड्यावर झोपतात आणि वाघ घेऊन त्यांना फक्त दुरून नमस्कार करून निघून जातो. हे दृश्य अनेक स्थानिक लोकांनी पाहिलेले आहे. परस्ते हा तर या क्षेत्रातला अतिशय जाणकार मनुष्य. त्या दोघांच्याही गप्पा तर मुलखा वेगळ्या होत्या. एकदा एक साधू रामदास बाबांकडे आला आणि म्हणाला की मला अरण्यामध्ये साधना करण्याकरता राहायचे आहे. बाबांनी त्याला सांगितले की नर्मदा मातेची परवानगी घे, मी तुला कोण सांगणार. परंतु साधूने ऐकले नाही आणि बाबांच्या कुटीपासून जवळच त्याने कुटी बांधली. पुढे भुकेल्या वाघाने त्याचा बरोबर कार्यक्रम केला आणि त्या साधूचा अर्धामुर्धा देह शोधण्याकरता परस्ते आणि बाबा 2-3 दिवस भटकत होते. त्याचा देह अतिशय वाईट अवस्थेत सापडला. शक्यतो वाघ माणसाला खात नाही, कारण माणसाच्या अंगामध्ये स्नायू कमी असतात आणि तावडीत सापडले तर तो फक्त स्नायूंचा भागच खाऊन टाकतो. त्यामुळे साधूची छाती, दंड आणि मांड्या तेवढ्याच खाल्ल्या होत्या. बाकी सगळे तसेच पडले होते. परस्तेला हे सर्व सांगताना सुद्धा जराही काही वाटत नव्हते आणि मला मात्र नुसत्या कल्पनेने देखील अंगावर काटा येत होता. दोघांनी असे बरेच किस्से मला ऐकवले. आतासुद्धा ज्या गुराख्याची 3 गुरे वाघाने मारून खाल्ली त्याला परस्ते ओळखत होता. वाघाचे हल्ले, अस्वलाचे हल्ले, रानडुकराचे हल्ले असे बरेच प्रकार त्यांनी मला ऐकवले. त्याला हे पक्की माहिती होते की याला काहीही सांगू शकतो, कारण मुळात या स्थानापर्यंत येण्यासाठीच कसे अरण्य पार करावे लागते हे त्याला माहिती आहे. इथपर्यंत आला आहे म्हणजे तो ऐकण्याचा अधिकारी आहे असा त्याचा भाव होता. परस्तेला जंगलाचे फारच सखोल ज्ञान होते. वासावरून प्राणी कुठे आहे हे ओळखणे वगैरे कला त्याला अवगत होत्या. काळा सावळा किडकिडीत देह,
पांढरे शुभ्र केस, कमरेला गुंडाळलेली भगवी लुंगी, वर एक मळकट भगवा सदरा. बाबा भेटल्यापासून हा जरी गृहस्थ असला तरी एखाद्या साधूचेच जीवन जगत होता. अभी आगे हमारा प्लॅन बहुत जबरदस्त आहे, महाराज सांगू लागले. मी लवकरच मैयाच्या कृपेने दूरगमन सिद्धी प्राप्त करून विविध देशांमध्ये जाऊन ज्ञानेश्वरीचा प्रचार करणार आहे. त्यावेळी तुम्हाला बरोबर कळेल की बाबा आता इथून निघाले. बाबांना हे करता येणे सहज शक्य आहे याची मला खात्री पटली होती. बोलता बोलता रात्र कधी झाली आम्हालाच कळले नाही. थंडी वाजू लागली. महाराजांना मी पायामध्ये मोजे चढवून दिले आणि हाताला धरून हळूहळू आत्या स्वयंपाकाच्या खोलीमध्ये नेले. महाराज मला म्हणाले, आज आपल्याकडे करण्यासारखे फार काही नाही. एक मोठा कांदा आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या आहेत, 2 मिरच्या आहेत आणि वाटीभर पीठ आहे. मग सर्वानुमते असे ठरले की तिखट आणि मस्त कांद्या लसणाची चटणी करायची. मी कणिक मळायला बसलो. माझी गती आणि पद्धत बघून प्रेमसिंग परस्ते माझ्यावर पुन्हा भडकला. लाव इधर, तुम भोसडी के शहरवाले कुछ काम के नाही. परस्तेने इरसाल शिवाय हसडून माझे काम सोपे केले. त्या खोलीमध्ये वर खाली अशा 2 पातळ्या होत्या. एका पायरीवर बाबा बसले होते आणि आमची मजा बघत होते. मी बसल्या बसल्या कांद्या लसणाची उत्तमपैकी चटणी तयार केली. मुठभर शेंगदाणेसुद्धा त्यात कुटून घातले आणि मग त्या चुलीजवळ बसूनच तिघांनी भोजनप्रसाद घेतला. पंचपक्वान्नांनी भरलेल्या ताटाला देखील या प्रसादाची सर येणे शक्य नव्हते. रामदास महाराज तर ती साधीसुधी चटणी इतके कौतुक करून खाऊ लागले की मला देखील ती चटणी भारी वाटायला लागली. मी परत सांगितले होते की तू तिखट कर, परंतु शेवटचा एक गोळा माझ्यासाठी ठेव. मग त्याच्या 2 मऊशार महाराष्ट्रीय पद्धतीच्या पोळ्या करून महाराजांना खाऊ घातल्या. नाहीतर इथले तिखट म्हणजे आपल्या इथल्या भाकरीपेक्षाही जाड, दुप्पट जाड असतात. महाराजांना त्या पोळ्या फारच आवडल्या. म्हणाले, आधी कळाले असते तर तुम्हालाच आधी सगळ्या पोळ्या करायला लावल्या असत्या. महाराज महाराष्ट्राकडचे असल्यामुळे त्यांना लहानपणी आईच्या हातच्या खाल्लेल्या पोळ्यांची आठवण नक्की आली असणार. त्यानंतर मी सर्व भांडी घासून ठेवली. विशेषतः चुलीवरची भांडी घासायला थोडीशी तापदायक असतात. त्यात थंडीमध्ये बर्फासारखे गार पाणी असताना अजूनच त्रास होतो. परंतु रामदास बाबांची सेवा करतो आहे हा भाव असल्यामुळे मला काहीही त्रास वाटला नाही. शिवाय हुशार परस्तेने थोडेसे गरम पाणी चुलीवर करून ठेवून दिले होते, तेही शेवटी वापरले. आता मी बाबांना हाताला धरून पुन्हा त्यांच्या स्थानावरती सोडायला गेलो. मी बाबांना विचारले की आपल्या शेजारी मी आसन लावले तर चालेल का? बाबा म्हणाले, इथे रात्री थंडी खूप पडते. दब इतके पडते की संपूर्ण अंथरूण पांघरूण भिजून जाते आणि मुख्य म्हणजे इथे झोपायची आज्ञा नर्मदा मातेने फक्त मला दिलेली असल्यामुळे इतर जीवांची शाश्वती मी देऊ शकत नाही. एखाद्या वन्य हिंस्र प्राणी आला असता तो मला काही करणार नाही, परंतु शेजारच्याला काय करल्याचा नेम नाही. एकदा तर एक भला मोठा अजगरच रात्रभर बाबांना विळखा मारून बसला होता. बाबा देखील त्याला ऊब मिळते आहे तर घेऊ दे अशा भावामध्ये पडून राहिले होते. सकाळी तो उठून आपोआप निघून गेला. असे सर्व प्रकार होत असल्यामुळे मी आतच झोपणे श्रेयस्कर आहे हे बाबांनी मला पटवून सांगितले. परंतु माझ्या चेहऱ्यावर बाबांची चिंता आहे हे त्यांनी ओळखले. ते म्हणाले, मेरी चिंता मत करना, मेरा चिंतन करना. महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी तिथून झोपडीमध्ये परतलो. परत ते झोपी गेला होता. मी देखील आसन लावले. सर्व पूजापाठ करून घेतले आणि पाठ टेकणार इतक्यात सगळीकडून आवाज येऊ लागले. पाहतो तर काय, सुमारे 30 ते 40 भले मोठे उंदीर त्या कुटीमध्ये सर्वत्र संचार करत होते. ते आम्हाला अजिबात घाबरत नव्हते. जणू काही त्यांचेच राज्य असल्यासारखे वर्तन सुरू होते. खरे पाहायला गेले तर ते त्यांचेच राज्य होते. मीच तिथे पाहुणा होतो. त्यातील 2-3 उंदीर माझ्या झोळीवर देखील फिरत आहेत असं माझ्या लक्षात आले. मग मात्र मी ती उचलली आणि बाबांनी जो मोठा पेटारा ठेवला आहे धान्यासाठी त्यात टाकून दिली. मग मात्र मला निश्चिंत झोप लागली. रात्री 1-2 वेळा जाग आली. अरण्य रात्री अजिबातच झोपत नाही, ते दिवसा झोपलेले असते. त्यामुळे बाहेरून अनेक प्रकारचे आवाज येत होते. माझ्या मनात रामदास बाबांचा विचार येऊन गेला की ते आता काय करत असतील, कसे असतील. परंतु तिथपर्यंत जाण्याची हिंमत माझ्यामध्ये नव्हती. इतका गुडूप अंधार सर्वत्र पसरला होता. मी पुन्हा झोपी गेलो. पहाटे जाग आल्यावर उठलो. प्रेमसिंग परस्तेने एक खूप मोठे काम केले होते. म्हणजे त्याने रात्रभर चुलीवर गरम पाण्याचे आधण ठेवून दिले होते. त्यातीलच लोटाभर पाणी घेऊन मागच्या जंगलामध्ये बहिर्दिशेला गेलो. माझ्या आजवरच्या आयुष्यातील सर्वात भयप्रद असे ते विसर्जन होते. जंगलातून इतके तऱ्हेतऱ्हेचे आवाज येत होते की विचारू नका. गरम पाणी कोमट होऊन बघता बघता गार होऊन गेले. नशिबाचा भाग इतकाच की ते बर्फासारखे गार होण्याच्या आत वापरले गेले. तशीच आंघोळ करून घेतली आणि महाराजांच्या दर्शनाला निघालो. महाराज ध्यानस्थ बसलेले होते. बराच वेळ ते तसे बसून होते. सुमारे तासाभराने त्यांची समाधी भंग पावली. मला आता पुढे निघणे आवश्यक होते. मी केवळ महाराजांची परवानगी घेण्याकरता म्हणून थांबलो होतो. महाराजांनी डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहून मंद स्मितहास्य करून म्हणाले, रात्री 2 वेळेस तुम्ही जागे झाला होतात आणि दोन्ही वेळेला तुम्हाला माझी काळजी वाटली होती. होय महाराज, अगदी बरोबर, मी उत्तरलो. मी तुम्हाला म्हणालो ना की माझी काळजी नर्मदा मैया करते. तिला सर्वांचीच काळजी आहे. तुमची, माझी, त्या परस्तेची, या पशुपक्ष्यांची, वाघांची, अस्वलांची, सर्वांची काळजी आहे. मला तुम्ही कधीही कुठेही माझे स्मरण केले की ते कळते. इथून पुढेसुद्धा तुम्ही जेव्हा जेव्हा घरी परत जाल तेव्हा माझी फक्त आठवण काढा. मला लगेच तुमची आठवण येईल. हे लिहिताना माझ्या अंगावर आतासुद्धा शहारा येतो आहे. कारण हा लेख लिहिताना बाबांची अखंड आठवण येते आहे आणि बाबांना देखील आपली आठवण येत असणार आहे. मी याची साक्षात प्रचिती घेतलेली आहे. बाबा, आता पुढे जायला आज्ञा द्या, मी म्हणालो. अरे,
अजून आले नाहीत आणि इतक्यात निघालेसुद्धा. इतकी काय घाई आहे? राहा 2-4 दिवस निवांत, महाराज म्हणाले. मी माझ्या आजवरच्या चालण्याच्या गतीवरून जो काही हिशोब काढला होता तो पाहता मला चातुर्मास लागण्याच्या आत परिक्रमा संपवणे आवश्यक होते. म्हणून जमेल तितके चालत राहावे असं माझं नियोजन होते. परंतु नर्मदेकाठी तुमचे काही चालत नाही हे मात्र खरे आहे. बाबा म्हणाले, आम्हाला छान काहीतरी म्हणून दाखवा. मग मी दासबोधातला सद्गुरुस्तवन समास त्यांना म्हणून दाखवला. त्यानंतर महाराज त्यावर बोलू लागले. बोलता बोलता त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला. लेखन क्रिया निरूपण या समासावर देखील ते फार विस्तृत बोलले. महाराजांना लेखन क्रियेवर फार त्यांचा भर होता आणि त्यांचे अक्षर अतिशय मोत्यासारखे सुंदर होते. फक्त देवनागरीच नव्हे तर प्रत्येक भाषेतील त्यांचे अक्षर अतिशय वळणदार आणि मोत्यासारखे टपोरे होते. नर्मदा भाषेने त्यांना भाषा शिकवताना ठिपक्यांच्या स्वरूपात भाषा शिकवली आहे असे ते म्हणाले. त्यामुळे ते सर्वसामान्य लिहिताना देखील ठिपके ठिपके काढून लिहित आणि नंतर ते अक्षर जोडत. त्यांचा उजवा हात आता लकवा मारल्यामुळे चालत नव्हता तरी देखील म्हणाले, तुझ्याकरता मी प्रयत्न करून बघतो. आणि त्यांनी माझ्या वहीमध्ये शिक्का मारून स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये 3 लिप्यांमध्ये स्वतःचे नाव लिहून दिले. पैकी पहिले मोडी लिपीत आहे, दुसरे देवनागरी लिपी आहे आणि तिसरी रोमन लिपी आहे. त्याचा फोटो आपल्या सर्वांसाठी जोडतोय. आपण बघू शकता वहीच्या पानावर जी तुटक तुटक पेनाने लिहिलेले अक्षर आहेत ते रामदास बाबांचं अक्षर आहे. संत श्री रामदास असं लिहिलंय. संत श्री रामदास जी. ब्रह्मनिष्ठ संत श्री रामदास महाराजांनी माझ्या वहीमध्ये केलेल्या 3 स्वाक्षरी अनुक्रमे मोडी, देवनागरी आणि रोमन लिपी शिक्क्यातली अक्षरे येण्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ संत श्री रामदास महाराज, मुक्काम पंचधारा, रेवा आश्रम, कपिलधारा के पास, पोस्ट अमरकंटक, जिल्हा अनूपपूर, मध्य प्रदेश. हात पहिल्यासारखा चालत नसल्यामुळे त्यांना हे लिहायला देखील खूप वेळ लागला होता. परंतु तरी देखील त्यांनी नेटाने आणि हट्टाने जे हवे ते लिहिलेच. त्यांनी मला पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी कुटीमध्ये जायला सांगितले आणि आतील काही वह्या आणायची आज्ञा केली. इथे येणाऱ्या परिक्रमावासींची ती यादी होती. बाकी रस्त्यालगत असणाऱ्या आश्रमात शेकड्याने परिक्रमावासी येत असतात, त्यामुळे त्यांची पानेच्या पाने भरतात. पण बाबांकडे अतिशय मोजकेच परिक्रमावासी येत आहेत ही ती वही पाहिल्यावर माझ्या लक्षात आले. अशा अनेक वर्षांच्या वह्या महाराजांकडे पडल्या होत्या. त्यांच्या बाबतीत एक गमतीशीर गोष्ट होती. लोक आपली इच्छा या वहीमध्ये लिहून ठेवत आणि ती पूर्ण होते अशी त्यांची धारणा होती. शिवाय काही लोक आपले फोटो देखील या वहीमध्ये चिकटून ठेवत. रामदास महाराजांनी मला गंमत म्हणून लोकांच्या इच्छा काय काय आहेत ते वाचायला सांगितले आणि हसून हसून आमची पोरेवाट झाली. शिवाय लोकांचे फोटो पाहायला देखील मजा येत होती. महाराज म्हणाले, थांब तुला अजून एक पुढची गंमत सांगतो. ते जिथे बसले होते तिकडे झाडाला, इकडे तिकडे मिळेल तिथे खांबाला लोकांनी चिंध्या बांधल्या होत्या. रंगीबरंगी चुनरीचे कापड असते त्याच्या चिंध्या. ते लोकांनी महाराजांच्या पुढे बोललेले नवस होते. मला त्यांनी चिंध्या मोजायला लावल्या तर त्या सुमारे 500पेक्षा अधिक भरल्या. महाराजांचा स्वभाव मोठा गमतीशीर होता. हसून हसून माझे पोट दुखायला लागले. मला खरे म्हणजे इथून पुढे 15-20 किलोमीटरचे घनदाट जंगल पार करायचे होते. परंतु महाराज काही सोडेनात. मग मला म्हणाले, चल आपण स्वयंपाकाची तयारी करू. आणि त्यांचा हात धरून हळूहळू मी त्यांना खोलीमध्ये घेऊन आलो. माझ्याकडे एक अप्रतिम दर्जाचा चमचा होता. तो मी त्यांना दिला आणि त्यांना तो फार आवडला. इतका आवडला की तो चमचा मी असेपर्यंत त्यांच्या हातामध्ये त्यांनी धरून ठेवला होता. मला म्हणाले की हा चमचा पाहिला की मला तुमची आठवणीत राहील. आता खायला काय करायचे? बाबा मला म्हणाले, त्या पिटाऱ्यामध्ये काय काय आहे बघ. मी तो पिटारा उघडला, परंतु प्रचंड जड होता आणि आतमध्ये बुडूक अंधार होता. मी पुन्हा झाकण लावले आणि माझ्या झोळीतली बॅटरी काढून एका हाताने पिटारा उघडला आणि दुसऱ्या हाताने बॅटरी पेटून आतमध्ये काय काय आहे ते फ्लॅश मारून पाहू लागलो. हा प्रसंग नीट लक्षात ठेवा. इथे मी केलेल्या एका चुकीमुळे मला खूप जबरदस्त अनुभव आला होता. पिटारा खूपच जड होता, त्यामुळे तांदूळ एका हाताने काढताना अवघड होते. म्हणून मी बॅटरी पिटाऱ्याच्या आतमध्ये ठेवली आणि डोक्याने पिटारा धरून दोन्ही हाताने हवे तेवढे तांदूळ आणि डाळ काढून घेतली. त्यानंतर मी झाकण लावले आणि विचार केला की बॅटरी नंतर काढून घेऊ. परंतु कामाच्या गडबडीमध्ये मी पेटाऱ्यामध्ये चालू बॅटरी ठेवली हे विसरून गेलो. इकडे चुलीवर आधण ठेवून मी मस्तपैकी आमटी भात शिजवला. महाराजांना भात फार आवडत असे. त्यांनी मोठ्या आवडीने आणि मोठ्या प्रमाणात भाताचे सेवन केले. विशेषतः त्यांचा उजवा हात निकामी झाल्यामुळे चमच्याने खायला त्यांना फार बरे वाटत होते. हा चमचा फारच जाडजूड आणि खणखणीत होता, त्यामुळे खाण्यासाठी सोयीचा होता. नंतर आम्ही उन्हामध्ये येऊन बसलो. इथे देखील बाबांचा खूप सत्संग लाभला. परिक्रमावासींची आणि परिक्रमेतील अनेक गमती जमती बाबा सांगत होते. लोक काय काय प्रकारचे भेटतात हे देखील त्यांनी खुमासदार शैलीमध्ये सांगितले. आता आजचा मुक्काम निश्चित आहे असे डोक्यात ठेवून मी निर्धास्तपणे गप्पा मारत होतो. दुपारचे साधारण 3 वाजले असावेत आणि अचानक मला रामदास बाबा म्हणाले की आता तुम्ही जाऊ शकता. 15 किलोमीटर 3 तासात? साधे अंकगणित करणाऱ्या माझ्या मनाने हे शक्य आहे असा निर्वाळा दिला. परंतु मला हेच माहिती नव्हते की जंगलातील कठीण मार्गावरून तासाला 1-1.5 किलोमीटर चालता आले तरी ते खूप झाले. परंतु महाराजांनी आज्ञा दिल्यामुळे आता मला निघणे भाग होते. महाराजांनी परस्तेला देखील माझ्याबरोबर निघायला सांगितले. त्याला समोरच्या तटावर काहीतरी काम होते ते करून तो घरी जाणार होता.
आम्ही दोघे निघणार इतक्यात स्वतः बाबा माझा हात धरून माझ्यासोबत चालू लागले. मला काही कळेना की बाबा काय करत आहेत. बाबा म्हणाले, "मी तुला सोडायला येतो आहे काही अंतर, परंतु याची खरंच गरज नाही," असे मी निक्षून सांगितले. रामदास बाबा म्हणाले, "हे पहा, मी सर्वांना काही स्वतः सोडायला जात नाही. आतापर्यंत 2-3 लोकांनाच मी असे सोडलेले आहे." "अहो बाबा, परंतु तेव्हा तुम्ही धडधाकट होतात. आता तुम्हाला उभे देखील राहता येत नाही आधाराशिवाय. तुमचा तोल गेला तर तुम्हाला कोण सावरणार? उठून कोण बसवणार?" बाबांचे वजन किमान 100 किलो तरी असावे, परंतु माझ्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ते चालत राहिले. त्यांची बोलण्याची एक विवक्षित पद्धत होती. "ऐसा, ये बात." असे जेव्हा ते जोरात म्हणत, तेव्हा ते पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटे. सुमार 2 किलोमीटर अंतर बाबा माझ्यासोबत चालले. परत ते मध्येच कुठेतरी गायब झाला. तो एका गोराख्याला घेऊन पुन्हा हजर झाला. परत त्याला कोण, कुठे, किती वाजता गोरे घेऊन फिरत असतो याचा देखील अंदाज होता. बाबांना सोबत एकटे जावे लागू नये म्हणून तो याला घेऊन सोबत आला. मी त्या गोराख्याला म्हणालो, "बरं झालं तुम्ही आलात. आता रामदास बाबांना कृपा करून कुटीपर्यंत सोडा." गोराख्याने मला सांगितले की त्याला बाबांचा आवाज ऐकू येत होता, त्यामुळे तो इकडे यायलाच निघाला होता. दरम्यान त्याने खुणेचा काहीतरी आवाज काढला, जो परत त्याने ओळखला आणि तोही खाणाखुणा करत त्याच्या मागावर गेला आणि त्याला घेऊन आला. वनवासी लोकांचे हे जगणे कळायला किमान एक जन्म तरी इथे राहणे आवश्यक आहे. मी त्या गोराख्याला म्हणालो की "अरे, इथे सध्या वाघ फिरतो आहे, तरी स्वतःची गुरे सांभाळणे." यावर तो उत्तरला की "तुम्ही 2 गायी आणि 1 बैल पळवल्याची जी बातमी ऐकली होती ती माझीच गुरे होती आणि माझ्यासमोरच वाघाने या शिकारी नेल्या." म्हणजे ऐकलेली बातमी सत्य होती हे ते सिद्ध झाले. मग त्याने बाबांना आणि परस्त्याला वाघाने कशी झडप घातली वगैरे संपूर्ण प्रसंग वर्णन करून सांगितला. तुम्ही कल्पना करून पहा, जर तुमची गुरे अशा पद्धतीने वाघाने पळवून नेली असतील तर त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच भागात तुम्ही गुरे वळायला याल का? परंतु इथल्या लोकांचे वन्य श्वापदांसह सहजीवन किती सुंदर आहे याचे हे उदाहरण आहे. वाघाला गुरे पळवण्याचा अधिकार आहे हे त्यांनी आधीच मान्य केलेले आहे. वाघ आपल्या दारात येत नसून आपण वाघाच्या घरात फिरत आहोत याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे वन खात्याकडे मोबदला मागणे वगैरे असले काही त्यांनी केले नाही व करणारही नाही म्हणाला. कारण वाघाने गुरे पळवून नेली तर त्याचे पुरावे दाखवावे लागतात आणि ते कोण शोधणार आणि कोणाला दाखवणार आणि कसे दाखवणार? वाघाच्या गुहेत जाऊन असले नसते धंदे करण्यापेक्षा गेलेली गुरे नर्मदार्पणा वस्तू म्हणणे या लोकांना सोपे वाटते. परंतु सरकारने यावर विचार करून अशा लोकांना मदत दिली पाहिजे असे प्रामाणिकपणाने वाटते. असो, रामदास बाबांच्या चरणावर पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडलो. बाबा म्हणाले, "काळजी करू नकोस, फक्त आठवण काढत राहा." गुराखी आणि बाबा चालू लागले. त्यांचा आवाज पुढे बराच काळ मला ऐकू येत होता. इतका स्पष्ट जंगलामध्ये घुमत होता. दुपारचे 4 वाजले होते आणि मला अजून सुमारे 12 किलोमीटरचे अंतर कापायचे होते. मध्येच मला सोमनाथ बाबाची कुटी दिसू लागली. मागील प्रकरणामध्ये त्यांच्याविषयी मी सांगितले आहे. मी त्यांना आवाज दिल्याबरोबर ते कुटीतून बाहेर आले आणि नर्मदा मैया पार करून मला भेटायला इकडे आले. गेल्या 2 दिवसामध्ये 9+3 अशा 12 जणांची परिक्रमावासींची परिक्रमा एका विशिष्ट ठिकाणी खंडित झाली होती. सोमनाथ बाबांनी मला नेऊन ती जागा दाखवली. मी देखील समोरच्या तटावर असताना अगदी याच ठिकाणी येऊन माझा गोंधळ उडाला होता. परंतु झाडावर बांधलेल्या चिन्हांनी मला योग्य मार्ग दाखवला होता. सध्या सोमनाथ बाबा स्वतः सायकल घेऊन परिक्रमेला निघाले आहेत असे मला आढळून आले. असो, परत ते त्याच्या कामाकरता उत्तर तटावर निघून गेले. जाण्यापूर्वी त्यांनी मला काही मौलिक सूचना केल्या. परत ते मला म्हणाला, "देखो बाबाजी, यहाँ बड़ा खतरनाक जंगल है. अभी शाम के 4 बजे है. कुछ भी करके तुम इस जंगल को पार नहीं कर पाओगे. हम जहाँ खड़े हैं वहाँ से 2-2.5 किलोमीटर दूर उत्तर तट पर दमगढ़ नाम का गाँव है. अगर तुम्हें कुछ होता है और तुम चिल्लाते हो तो हमें आवाज़ सुनाई दे सकती है, लेकिन इसके आगे निकल जाओगे तो 9-10 किलोमीटर तक कोई गाँव नहीं है. इसलिए यही कहीं खुले आसमान देखकर आसन लगाओ. रात भर जलाने के लिए पर्याप्त लकड़ी इकट्ठा करो. बड़ी आगी जलाओ और बैठे रहो. ध्यान रहे, आग से आजू बाजू 5 फुट के बाहर नहीं निकलना. बॅटरी तो तुम्हारे पास है ही." आणि मला एकदम आठवले की बॅटरी कुठे आहे तेच मला आठवत नाही. त्याने मला शांतपणे सगळे सामान काढायला सांगितले. त्याच्यासमोर 3 वेळा मी संपूर्ण सामान रिकामे केले आणि पुन्हा भरले, परंतु बॅटरी तिथे कुठेच नव्हती. मग मला अचानक आठवले की स्वयंपाक करताना ती बॅटरी मी पेटाऱ्यामध्ये टाकली होती. नेमकी ज्या क्षणी मला तिची गरज होती त्या क्षणी माझ्या स्मरणशक्तीने मला दगा दिला होता. मला वाईट वाटू लागले. परत ते म्हणाला, "काळजी करू नकोस. तसाही तुझ्या या बॅटरीचा आमच्या जंगलात काहीच उपयोग नाही. फार वाटले तर एखादे जळते लाकूड हातात घेऊन फिर." इतक्या सूचना करून परस्तेने धावतच नर्मदा नदी पार केली आणि माझ्यापुढे उरला जंगलाचा भयानक आवाज. इतका वेळ अनेकांच्या सहवासात असलेला मी क्षणामध्ये एकटा पडलो. एकट्या माणसासाठी जंगल किती भयानक असू शकते हे अनुभव घेतलेला मनुष्यच सांगेल. त्यामुळे मी आता ठरवले की आता समोर दिसणारी नर्मदा माता सोडायचीच नाही आणि पुन्हा एकदा भयंकर जंगलातून माझी वाटचाल सुरू झाली. थोड्याच वेळात माझ्या जीवनामध्ये अविस्मरणीय ठरणारी एक रात्र उगवणार होती. ती रात्र मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. नर्मदे हर, नर्मदे हर.